तर नमस्कार भावनो, मी तुमचा लाडका व्लॉगर विकी. भावनो, बरेचसे लोक आपला व्लॉग पाहतात पण आपल्याला फॉलो करत. त्यांना माझं एकच म्हणणं आहे की फॉलो करून घ्या ना भावा. भावनो, आज सकाळी सकाळी हायकोर्टाचा ऑर्डर आला. त्यांनी सांगितलं की दीदीला वाशिमला दवाखान्यात नाही. मग मी, दीदी आणि आजी निघालो वाशिमला जाण्यासाठी. आणि आम्ही वाशिमला जातच होतो तेवढ्यात आमची गाडीच पंक्चर झाली. मग मी थांबलो फाळेगावला पंक्चर काढण्यासाठी आणि दीदी आणि आजींना मी पाठवलं होतं ऑटोनं, कारण आपल्याला थोडस वेळ लागणार होता. जेवढं लवकर होईल तेवढं लवकर मी पंक्चर काढून निघालो वाशिमच्या दिशेने. आणि मग थोड्याच वेळानंतर मी पोहोचलो दवाखान्यात. आणि आपल्याला थोडंसं पाटणी चौकात पण काम होतं, त्याच्यामुळे मी त्यांना दवाखान्यात सोडून आलो पाटणी चौकात. पाटणी चौकात फक्त आपल्याला एकच काम होतं, ते म्हणजे ही जाळी घ्यायची आणि ही जाळी आपल्याला वावरात लावायची. आणि थोडं पुढे आल्यानंतर एक कॅरी बॅग घेतली आणि मग आलो परत दवाखान्यात. आणि मी का दवाखान्यात गेलो नाही, बाहेरच थांबलो. दवाखाना करून आम्ही आलो पुसत नाक्यावर, कारण आपल्याला आंबे घ्यायचे होते. आंबे घेऊन आम्ही पेट्रोल पंपावर जातच होतो, एवढ्यातच खूप जोरात पाऊस चालू झाला. मग थोडा वेळ साईडला थांबलो. थोडा पाऊस उघडल्यानंतर आम्ही आलो पेट्रोल पंपावर. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरला आपण. आणि इथे आल्यावर पण खूप जोरात पाऊस चालू झाला होता, त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं पेट्रोल पंपावर पण थांबावं लागलं. आणि आम्ही परत घरी जाण्यासाठी थकलोच होतो. परत पाऊस चालू झाला, त्याच्यामुळे अजून थोडंसं दुसऱ्या पेट्रोल पंपावर थांबावं लागलं. पाऊस थोडंसं कमी झाल्यानंतर आम्ही परत निघालो घरी जाण्यासाठी. आणि मग भिजत भिजत आम्ही पोहोचलो घरी. बाकीचे कोणी नाही भिजले पण मी तर भिजलो होतो. आणि भावना, आजच्यासाठी एवढंच, बस भेटूया उद्या.